नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती सन 2026 बघा या ठिकाणी चौकीदार या पदासाठी बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारलंय, बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, बिंदुसरा धरण विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामधलं धरण आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय, पुणे ते सातारा, पुणे ते सातारा या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा त्याचे योग्य उत्तर काय असेल, पुणे ते सातारा विद्यार्थी मित्रांनो खंबाटकी हा घाट लागतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये पहिली रेल्वे, आता भारतामध्ये विचारले पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी धावली होती? बघा त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे सन 1853 या वर्षी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे धावली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथ्या ठिकाणी काय विचारलंय, लोहपुरुष, लोहपुरुष बघा असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे, लोहपुरुष विद्यार्थी मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलंय पहा, आर्थिक आणीबाणी, आर्थिक आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम विचारले खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, आर्थिक आणीबाणी विद्यार्थी कलम 360 हे काय आहे, आर्थिक आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय म्हणजे यमुना पर्यटन, यमुना पर्यटन विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमधली बघा पहिली सामाजिक कादंबरी आहे, तर ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे, यमुना पर्यटन बघा मराठी भाषेमधली पहिली कादंबरी कोणी लिहिली होती? बाबा पदमनजी बघा यांची कादंबरी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, भारत कृषक समाज, भारत कृषक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, भारत कृषक बघा समाज यांची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, आधुनिक मराठी काव्याचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक मराठी काव्याचे जनक कोणाला म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बासी मर्ढेकरांना म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 4 आपले योग्य उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारलाय, नाबार्ड या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, नाबार्ड बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, सन 1982 या वर्षी नाबार्ड या बँकेची स्थापना झालेली आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये? आंतरराष्ट्रीय न्यायालय, आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोठं आहे? बघा हेग नेदरलँड या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो, हेग या शहरामध्ये बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोठं आहे? हेग या ठिकाणी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलं, फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचं अण्णाभाऊ साठे बघा फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून बघा खालीलपैकी कोणती नदी वाहते? आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे, बघा तेरेखोल नदी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून या ठिकाणी तेरेखोल नदी वाहत असते। विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? बघा सोपा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर हा भारताचा या ठिकाणी राष्ट्रीय पक्षी आहे। विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये जीविताची आणि व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्यात आलेली आहे?
कलम कोणता असेल? कलम 21 नुसार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा, मार्गदर्शक तत्त्वे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? मार्गदर्शक तत्त्वे बघा, ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? आता याचं योग्य उत्तर केलं पाहिजे आयर्लंड या देशाच्या या ठिकाणी आपण घेतलेला आहे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा चौकीदार या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण बघा 5000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे बघा. त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत बघा. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे बघा. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील बघा. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय म्हणजे, नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. नवजवान भारत बघा ही संघटना कोणी स्थापन केली होती? तर भगतसिंग बघा यांनी स्थापन केलेली ही संघटना आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारला आहे, खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नियुक्ती करतात? वित्त आयोग. आता वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं होतं? कलम 280 हे वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम आहे. कलम 280 वित्त आयोग. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारला आहे, भगीरथी आणि अलकनंदा. भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे, भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं पेरियार हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं पेरियार बघा अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो केरळ राज्यामध्ये पेरियार हे अभयारण्य आहे. विषय क्रमांक पुढचा, रबर उत्पादनामध्ये बघा रबर उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? आता देशामध्ये विचारले, रबर उत्पादनामध्ये रबराचं सर्वाधिक उत्पादन कुठे होते? केरळ राज्यामध्ये होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मीनाबक्कम विमानतळ कुठं आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ बघा चेन्नई या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, एक्झाम वॉरियर. एक्झाम वॉरियर बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे? एक्झाम वॉरियर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नरेंद्र मोदी बघा यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गुरुकुंज आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पहा गुरुकुंज आश्रमाची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय गणित दिवस केव्हा असतो? राष्ट्रीय गणित दिवस केव्हा असतो? सोपा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर केलं पाहिजे 22 डिसेंबर. 22 डिसेंबर बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय गणित दिवस असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नर्मदा नदी ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? नर्मदा ही नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? योग्य उत्तर केलं पाहिजे अमरकंटक मध्य प्रदेश. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदी ही उगम पावते. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारं राज्य कोणतं आहे? भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचं उत्पादन होत असते? योग्य उत्तर केलं पाहिजे झारखंड बघा राज्य विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त तांबे या ठिकाणी उत्पादन करणारं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा, संदेश वहनासाठी कोणत्या थराचा वापर होतो? बघा आपल्याकडे संदेश वहनासाठी विचारले कोणत्या थराचा वापर होतो? तर वातावरणामध्ये सर्वात वरचा थर कोणता असतो? आयनांबर. आयनांबर बघा या थरामधून विद्यार्थी मित्रांनो संदेश वहन या ठिकाणी होत असते. विषय क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? बघा विद्यार्थी मित्रांनो हंबीरराव मोहिते या ठिकाणी सेनापती होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? सोने बघा सोन्याची संज्ञा काय? AU बघा विद्यार्थी मित्रांनो सोन्याची या ठिकाणी संज्ञा आहे. विषय क्रमांक पुढचा, पारा या मूलद्रव्याची बघा संज्ञा कोणती आहे? हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता बघा. पारा या मूलद्रव्याची संज्ञा कोणती असेल? बघा पाऱ्याची कोणत्या विद्यार्थी मित्रांनो? बघा
पाऱ्याची बघा याची या ठिकाणी पाऱ्याची संज्ञा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, लोखंड या मूलद्रव्याची संज्ञा कोणती असेल? लोखंडाची बघा कोणती आल्या पाहिजे? मग Fe या ठिकाणी लोखंडाची रासायनिक संज्ञा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ढग आणि वाऱ्यांची निर्मिती वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये होत असते? आता ढग आणि वाऱ्यांची निर्मिती विचारली, वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये होत असते? आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे? तपांबर स्तर. वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता असतो? तपांबर बघा स्तर असतो. या थरामध्ये ढग आणि वाऱ्यांची निर्मिती होत असते. विषय क्रमांक पुढचा बघा, ओझोनचा थर. बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वातावरणामध्ये बघा ओझोनचा थर असतो, तर ओझोनचा थर विचारलाय वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये असतो? योग्य उत्तर काय पाहिजे? स्थितांबर या थरामध्ये ओझोनचा थर असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय? सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? खाण्याचा सोडा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. सोडियम कार्बोनेट. आता सोडियम कार्बोनेट म्हणजे काय पाहिजे? धुण्याचा सोडा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. सोडियम क्लोराईड. आता सोडियम क्लोराईड म्हणजे काय असतो? NaCl म्हणजे काय असतो? मीठ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पाणी विचारले हे खालीलपैकी कशापासून बनलेलं असते? पाणी कशापासून बनते? बघा पाणी H2O, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन बघा यांच्यापासून पाणी हे बनते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हवेपेक्षा हलका वायू कोणता असतो? हवेपेक्षा हलका वायू कोणता असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, हेलियम हा वायू काय असतो? हवेपेक्षा हलका असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार आपण कोणाला म्हणतो? बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. सार्क संघटनेची स्थापना विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1985 या वर्षी सार्क संघटनेची स्थापना झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा, महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? राज्यांचे राज्यपाल. महाधिवक्ता यांची बघा नेमणूक राज्यांचे राज्यपाल करतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना सन 1993 या वर्षी झाली होती. हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. विषय क्रमांक पुढचा, GST. आता GST वस्तू व सेवा कर बघा यांची अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं होतं? GSTची अंमलबजावणी करणारे आसाम बघा देशामध्ये पहिलं राज्य होतं. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष म्हणजे BJPची स्थापना विचारली, कोणत्या वर्षी झालेली आहे BJPची स्थापना? BJPची स्थापना बघा सन 1980 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो BJPची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन 1920 मध्ये कोणी केली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस बघा यांची स्थापना सन 1920 मध्ये लाला लजपत राय यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, केंद्राचं धन विधेयक. केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. धन विधेयक सर्वात प्रथम लोकसभेमध्ये मांडावे लागते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वस्तू व सेवा कर दिन केव्हा असतो आपल्याकडे? वस्तू व सेवा कर दिन म्हणजे काय? GST डे. GST डे आपल्याकडे केव्हा असतो? 1 जुलै बघा विद्यार्थी मित्रांनो या दिवशी आपल्याकडे GST डे असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला? भारताने आपला पहिला अणुस्फोट बघा पोखरण बघा जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे. पोखरण या ठिकाणी भारताने पहिला अणुस्फोट केला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कशाला म्हणतात? संसदेचं कनिष्ठ सभागृह आपण कशाला म्हणतो? लोकसभेला म्हणतो. बघा लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हणतो, राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतो. विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलं? भारतीय अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर होमी भाभा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो? आता याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी खालीलपैकी किती वय असावे लागते?
समजा आता राष्ट्रपती व्हायचं असेल तर राष्ट्रपती बघा या पदासाठी कमीत कमी या ठिकाणी 35 या ठिकाणी वय हे पूर्ण असायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा बघा, कॅनडा या देशाची राजधानी कोणती आहे? कॅनडा या देशाची राजधानी कोणती असेल? ओटावा. ओटावा बघा शहर विद्यार्थी मित्रांनो कॅनडा या देशाची राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? आता इटलीचं बघा चलन कोणतं यायला पाहिजे? लिरा विद्यार्थी मित्रांनो इटली या देशाचं चलन आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? प्रमोद सावंत हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर गोवा राज्याचे या ठिकाणी प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जागतिक शौचालय दिवस विद्यार्थी मित्रांनो कोणत्या दिवशी असतो? 19 नोव्हेंबर बघा या दिवशी असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? उत्तर गोलार्धामध्ये बघा आपण या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये राहतो. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? 21 जून विद्यार्थी मित्रांनो उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, कोयना हा जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? कोयना हा जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या? कोयना सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण? स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? शोभा डे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, एन्नोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? एन्नोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? एन्नोर. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? एन्नोर बघा हे बंदर विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामधलं बंदर आहे. या ठिकाणी पर्याय नाही. विषय क्रमांक पुढचा बघा, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? आता राज्य नियोजन आयोगाचे कोण असतील अध्यक्ष? मुख्यमंत्री असतात. पहा केंद्र स्तरावर नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. राज्य स्तरावर नियोजन आयोगाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. विषय क्रमांक पुढचा बघा, स्पायरोगायरा आहे बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं शैवाल आहे? स्पायरोगायरा. आता स्पायरोगायरा विद्यार्थी मित्रांनो हे कोणतं असेल? हरित शैवाल या प्रकारचं या ठिकाणी शैवाल आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? 2.42 विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हिऱ्याचा अपवर्तनांक असतो. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होते? बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणतं होतं? दीनबंधू. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला होता? गोपाळ गणेश आगरकरांनी बुद्धी प्रामाण्यवाद या विचारांचा पुरस्कार केला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? वाचन प्रेरणा दिवस केव्हा असतो आपल्याकडे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 15 ऑक्टोबर बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो वाचन प्रेरणा दिवस असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIचं मुख्यालय कुठं असेल? BCCIचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? BCCIचं मुख्यालय मुंबईला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? माइंड मास्टर. बघा विश्वनाथ आनंद यांचं या ठिकाणी हे पुस्तक आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलंय, सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? सध्या विचारले भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना कोणाला बघा आदिवासी विकास भरती बघा महत्त्वपूर्ण 5000 बघा प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.